भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आपल्यासोबत आहे. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी तुमच्या मातोश्री आधी देखील निवडणूक लढवली होती, त्यांनी उपमहापौर देखील राहिल्या होत्या. पुन्हा एकदा आता निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळते. या प्रभाग क्रमांक 15 मधील चारही भाजपच्या उमेदवारांनी आज प्रचाराचा नारा फोडला. एकंदरीत काय परिस्थिती आहे या ठिकाणी? भारतीय जनता पार्टीचे आमचे चारही उमेदवार माझी आई असेल, शैलजा मोरे, राजूजी मिसाळ असतील, अमितजी गावडे असतील आणि शर्मिलाताई बाबर असतील, हे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मतांनी निवडून येतील एवढी नक्की शाश्वती आहे. सगळी जनता, इथले सगळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीबरोबर आणि आमच्या चारही उमेदवारांबरोबर आहे एवढं मी सांगतो. प्रचार प्रमुख असल्यासारखं तुम्ही ही निवडणुकीची धुरा हाती घेतली या प्रभागामध्ये. एकंदरीत युवा वर्गामध्ये आपण पाहतो, तुम्ही युवकांचं नेतृत्व करताय. युवा वर्गामध्ये काय प्रतिसाद आहे या चार उमेदवारांबद्दल? तुम्ही आता बघितलं असेल की मॅक्झिमम सगळे युवक सुद्धा या उत्स्फूर्तपणे आमच्या प्रचार फेरीमध्ये आहेत. त्यामुळे इथले युवक युवती असतील आणि ज्येष्ठ नागरिक जेवढे असतील हे सगळे आणि महिला वर्ग सुद्धा एकदम प्रचंड उत्साहाने चारही उमेदवारांचं ताकदीने काम करतात आहे आणि सगळ्यात जास्त मते निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलची स्पर्धा ही कोणाबरोबर असणार आहे? विरोधक कोण आहे तुमचा? विरोधक कोणाला मानता? विरोधक तर आता कोणाला आम्ही दिसत नाहीयेत, त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही एवढंच बघतो की फक्त आता विजय राहिला आहे, बाकी तो लवकर पूर्ण करायचा. आमदार अमित गोरके मगाशी आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिशत भाजप असा नारा तर दिलाय, 100 पारचा नारा दिलाय. मात्र या ठिकाणी जो नारळ फोडलाय तो प्रचाराचा नव्हे तर विजयाचा नारळ फोडला असं त्यांचं म्हणणं आहे. खरंय, जो आज आम्ही नारळ फोडला श्री गजानन महाराजांच्या चरणी आशीर्वाद घेऊन आमचे चारही उमेदवार आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेत आणि विजयाची रॅली म्हणून आम्ही आता फिरणार आहे एवढंच सांगतो. हा दृढ निश्चय आमच्या सगळ्यांचा आहे. चित्र काय असणार आहे 16 तारखेचं? तुम्ही सगळे विजयाची मुलाखत घ्यायला आमच्याकडे येतात. निश्चित आपण पाहतो आपल्यासोबत या ठिकाणी अनुप मोरे होते. त्यांनी देखील त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यांनी देखील सांगितलं की 16 तारखेचा निकाल आमच्या बाजूने असणार आहे. निश्चित आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या रॅलीला या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवराय प्रसन्न तरडे, आपला आवाज.